चरवली फाटामध्ये काळी भिंत लिंगेश्वर महाराज म्हणून महादेवाचे जागृत मंदिर आहे। या मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त खूप अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला। सर्व विश्वस्त मंडळींनी आणि मंदिराचे सर्व हा ग्रुप पहा, या ग्रुपने पूर्ण नियोजन असे केले होते की हजारो भाविक भक्त इथे दर्शनासाठी आले होते आणि सगळं मंदिर असं फुलांनी पूर्ण सजवलं होतं आणि सगळ्या भाविक भक्तांची सकाळी 7 पासूनच इथे दर्शनासाठी अक्षरशः पूर्ण गर्दी जमली होती। तरी पण या सगळ्या मंडळींनी त्या सगळ्या भाविक भक्तांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि पहा इथे भजन कीर्तन आणि सगळ्या भाविक भक्तांनी प्रसाद घेऊन जाण्याचे आग्रहाने विनंती करत होते। खरंच हा अलौकिक सोहळा होता। या मंदिरामध्ये इतकी गर्दी झाली होती, भयानक गर्दी झाली होती, कारण पूर्ण गावातले पंचक्रोशीतले लोक इथे दर्शनासाठी आले होते। त्या पौराणिक कथानुसार फाल्गुन चतुर्दशी म्हणजेच आज महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे मिलन झाले होते। समुद्र मंथनमधून निघालेल्या विषाचे प्राशन करून संपूर्ण सृष्टीला संकटातून वाचवले होते। आज सर्व भाविक भक्त उपवास करतात आणि भगवान शिवची पूजा अर्चना करतात, कारण अशी पण मान्यता आहे की पूर्ण सृष्टीचा प्रारंभ याच दिवशी झालेला आहे। वर्षभर होणाऱ्या 12 शिवरात्रीमध्ये आजची शिवरात्र सर्वात मोठी मानली जाते, कारण आजच्या दिवशी शिवलिंग प्रगट झाले होते। चरवली फाट्यामध्ये काळी भिंत लिंगेश्वर महाराज म्हणून महादेवाचे जागृत मंदिर आहे। तिथे हा आज अलौकिक सोहळा होता। इथे पहा सगळेजण आधी आपल्या नंदीची पूजा करत होते, कारण अशी पण मान्यता आहे ना की महादेवाचे दर्शन घेण्याआधी नंदीची पूजा करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे येणारा प्रत्येक भाविक हा नंदीची पूजा करत होता आणि नंतर व्यवस्थित सगळेजण नंबरनीच दर्शन घेत होते। बघा हा लहान मुलगा किती छान आहे आणि इथे प्रसादाचे वाटपाची तयारी चालू होती, कारण आज इतके भाविक येणार म्हणल्यावर त्यांच्या प्रसादाची पण तयारी करावी लागणार होती। आणि प्रसाद काही फक्त एकच नाही, तर इथे साबुदाणे वडे, खिचडी, राजगिरा लाडू या सगळ्याची जय्यत तयारी चालू होती, कारण इकडे दर्शन करून आल्यानंतर सगळ्यांना प्रसाद घेण्यासाठी आग्रह करत होते। बघा इकडे साबुदाणा खिचडी हा पूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून इकडे तयारी चालू होती आणि साबुदाणे वडे परत खिचडी याची अशी सगळी अशी रेलचेल पाहायला भेटत होती। किती स्पीडने सगळेजण प्रसाद तयार करत होते, कारण येणारे भाविकही तेवढ्याच प्रमाणात होते। त्याच्यामुळे इथे खूप मोठ्या प्रसादाची तयारी होती। जणू काही महादेवाला सांगत होते की महादेवाला दर्शन घ्यायला कोण आले आणि पहा हे सगळे ही सगळी तयारी केलेली आहे। किती भक्तिभावाने महादेवाचे सगळे भक्त आहेत आणि खूप छान महादेवाची सेवा करणारे सगळेजण आहेत। महादेवाचा आशीर्वाद हा सगळ्यांवर असाच राहावा। इकडे बघा सगळ्या मंदिरात असतात तसंच थोडेफार देणगी आपापल्या मनानेही सगळे भक्त देत होते, कारण मंदिरासाठी हे नंतर गरजेचे असते, कारण मंदिराची अजून काही तिथे व्यवस्था व्हावी याच्यासाठी आपण सगळेजण तिथे छोट्या प्रमाणात देणगी देण्याचे पण तिथे कार्य चालू होते। तर अशा पद्धतीने आज पूर्ण हा सोहळा पार पडलेला होता आणि हा सोहळा पूर्ण पार पडताना सगळेजण खूप आनंदी होते आणि त्या निमित्ताने इथे माझाही सत्कार करण्यात आला। त्यामुळे मी या सगळ्या ग्रुपचे मनापासून धन्यवाद करते। धन्यवाद। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर